इस्रायल आणि इराणचा संघर्ष आता फक्त दोन देशापुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थानं त्याला क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कारण इराणनं मागच्या काही काळामध्ये अरब देशांमध्ये ज्या प्रकारचे हल्ले केले त्याच्यानुसार आता गल्फ कॉपरेशन कौन्सिल म्हणजेच थोडक्यात आखातामधल्या या अरब देशांचा जो समूह आहे त्या 6 देशांनी एकत्र येऊन एक संयुक्त निवेदन त्या ठिकाणी जारी केलं आणि त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय की इराणनं म्हणजे मुख्यतः IRGCनं जर अशाच प्रकारे अरब राष्ट्रांवर त्या ठिकाणी हल्ले केले तर आम्ही सुद्धा आमची तटस्थतेची भूमिका त्या ठिकाणी सोडू आणि आम्ही सुद्धा या युद्धामध्ये ॲक्टिव्हली त्या ठिकाणी सामील होऊ. म्हणजेच एक प्रकारे याला क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर अमेरिकेच्या बाजूनं आता युरोपियन युनियन त्याचबरोबर फ्रान्स, युनायटेड किंगडम यासारख्या देशांनी सुद्धा अमेरिकेला या युद्धामध्ये पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता इराणकडून म्हणजेच IRGC कडून आणि इराणच्या नेव्हीकडून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ब्लॉक करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहे आणि तशा प्रकारची घोषणा सुद्धा केलेली आहे. इतकंच नाही तर इराणचा हा सुद्धा दावा आहे की या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये त्याचबरोबर पर्शियन आखातामध्ये त्यांनी जबरदस्त असे मिसाईल हल्ले केले आणि त्यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्याचबरोबर युनायटेड किंगडमच्या ऑइल टँकरला उद्ध्वस्त करण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. इराणचा तर असाही त्या ठिकाणी दावा आहे की आम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल हल्ले त्या ठिकाणी केले त्यामध्ये तब्बल 560 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे सोल्जर्स मारले गेलेले आहेत किंवा जखमी झालेले आहेत. हा फक्त इराणचा दावा आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की यामध्ये साधारणतः 3 ते 4 USAच्या सोल्जर्सचा मृत्यू झालेला आहे आणि भविष्यामध्ये हा आकडा वाढू सुद्धा शकतो. आणि जर खरोखरच IRGCनं अशा प्रकारची आक्रमक भूमिका ठेवली तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सुद्धा जोरदार पद्धतीनं येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये इराण विरुद्ध तुटून पडेल अशा प्रकारचं स्पष्टपणे विधान सुद्धा अमेरिकेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात की इराणची ही नवी नेतृत्वाची फळी जी आता सध्या तयार झालेली आहे त्यांच्याशी मी चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहे आणि अमेरिकेच्या ज्या मागण्या आहेत त्या इराणनं त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात. आता युद्धाच्या या पुढच्या टप्प्यामध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले तर त्या ठिकाणी होत राहणार आणि प्रत्येक दिवसागणिक इराणचं म्हणजे मुख्यतः IRGCचं सामरिक सामर्थ्य हे कमी त्या ठिकाणी होत राहणार आणि एक प्रकारे अमेरिका हा इराणवर हावी होत राहणार. परंतु आज घडीला सगळ्या जगासमोर जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पर्शियन आखाताला ब्लॉक करण्याचा जो IRGCचा आणि इराणियन नेव्हीचा प्रयत्न आहे त्याच्या अनुसार ऑलरेडी त्याचा विपरीत परिणाम आपल्याला जागतिक स्तरावर त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याचाच भाग म्हणून एकाच दिवसामध्ये तब्बल $83 प्रति बॅरलपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती जागतिक स्तरावर त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या तेलाच्या किमती अशाच प्रकारे वाढत जातील जर हे युद्ध लवकर त्या ठिकाणी संपलं नाही तर. मुळात भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारत सुद्धा या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्यानं त्या ठिकाणी पाहतोय आणि मुळातच त्या अनुषंगानं काल रात्री भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCS म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची अत्यंत एक महत्त्वाची बैठक झाली आणि खरं म्हटलं तर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर ब्रीफिंग दिलं जात नाही पण कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या कालच्या बैठकीनंतर ब्रीफिंग त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की वेस्ट एशियामध्ये पश्चिम आशियामध्ये जी संघर्षाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या संघर्षाच्या परिस्थितीच्या अनुसार ही चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली. एवढंच नाही या ब्रीफिंगमध्ये असंही सांगण्यात आलं की इराणकडून जो UAE वर हल्ला करण्यात आला त्याचा सुद्धा या ब्रीफिंगच्या माध्यमातून निषेध त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मुळात आपल्याला माहिती आहे की अरब राष्ट्रामध्ये 90 लाखाहून अधिक भारतीय लोक त्या ठिकाणी राहतात. त्यांच्या सुरक्षिततेविषयी त्याचबरोबर भविष्यामध्ये त्यांचा रोजगार आणि जर गरज पडली तर त्यांचा इव्हॅक्युएशन म्हणजे अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांना परत भारतात आणण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स किंवा इव्हॅक्युएशन प्लॅन्स राबवावे लागणार आहेत त्या अनुषंगाने सुद्धा जी आहे एक प्रकारची प्राथमिक चर्चा या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत झाल्याची बातमी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा संघर्ष इराण आणि इस्रायल किंवा इराण आणि अमेरिकेमध्ये जरी त्या ठिकाणी असला तरी भारतानं बघ्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही. भारतानं त्या ठिकाणी ॲक्टिव्ह इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे अशी भूमिका मी वेळोवेळी त्या ठिकाणी मांडत आलेलो आहे आणि त्याच अनुषंगानं कालच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये ती सुद्धा चर्चा झाली आणि भारतानं अरब राष्ट्राच्या काही महत्त्वाच्या नेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा चर्चा केली आणि त्याच्या काही तास अगोदर आपल्या भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S. जयशंकर यांनी सुद्धा अरब राष्ट्रांच्या
वेगवेगळ्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा त्या ठिकाणी केल्याची बातमी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येते. म्हणजेच मुळात एक प्रकारे चर्चेच्या माध्यमातून इस्रायल असो, अमेरिका असो किंवा इराण यांच्याशी भारत जी आहे चर्चा त्या ठिकाणी करू शकतो आणि हा तणाव कसा निवळावा याकडे पाहू शकतो. कारण हा संघर्ष जर चिघळला तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर, त्याचबरोबर भारताच्या दीर्घकालीन धोरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एकूणच तेलाच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत आणि जागतिक स्तरावर सप्लाय चेन जी डिस्टर्ब झालेली आहे त्या अनुषंगानं साऊथ कोरिया असेल, जपान असेल, इव्हन चायना, रशिया, अरब राष्ट्र आणि भारत यांनी एकत्रितपणे येऊन याविषयी चर्चा करणं, काही निर्णय घेणं आणि इस्रायल, अमेरिका, इराण यांना या संघर्षापासून परावृत्त करणं हे येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं धोरण किंवा महत्त्वाची एक प्रकारची पहल भारताकडून घेणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा भारत एक सकारात्मक प्रयत्न करताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय. काही तासाच्याच या संघर्षामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. काही तासाच्याच या संघर्षामध्ये हजारो भारतीय आज दुबई असेल, रियाद असेल, अबुधाबी असेल, दोहा असेल या वेगवेगळ्या विमानतळावर अडकून त्या ठिकाणी पडलेले आहेत. पश्चिम आशियामधून जाणारी जी एअर स्पेस आहे ती बंद करण्यात आल्यामुळे खूप सारी शेकडो उड्डाणं, मुख्यतः युरोप, अमेरिकेकडे जाणारी भारतीय विमान कंपन्यांची उड्डाणं ही कॅन्सल त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. 400हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल शिप्स या JNPTमध्ये त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत. कारण एक प्रकारे ओमानचा आखात असेल, पर्शियन आखात असेल आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये ज्या प्रकारचा नेव्हल ब्लॉकेड इराणतर्फे त्या ठिकाणी केला जातोय त्या अनुषंगानं एक प्रकारे या जागतिक सप्लाय चेनला सुद्धा डिस्टर्ब होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. एकूणच हवाई वाहतूक असेल किंवा सीच्या माध्यमातून, सागरी वाहतुकीच्या माध्यमातून सप्लाय चेन असेल किंवा भविष्यामध्ये या अरब राष्ट्रांमध्ये जे भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारत देश एक प्रकारे चिंता व्यक्त करतोय आणि त्या अनुषंगानं आधीच प्रोॲक्टिव्ह सकारात्मक पावलं उचलण्याच्या अनुषंगानं तयारी करतोय. हे एकूण परिस्थितीवरून आपल्याला दिसतंय. पण येणाऱ्या काळामध्ये इराण त्याचबरोबर अमेरिका यांच्याकडून जे हल्ले प्रतिहल्ले वाढतच जाणार आहे. ही दाहकता आणखीन त्या ठिकाणी वाढतच जाणार आहे. इराणच्या दृष्टिकोनातून खरोखरच आता पुढचा सक्सेसर कोण हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. इराणची जनता खरोखरच हे आंदोलक या आंदोलनाची दिशा आणखीन तीव्र त्या ठिकाणी गतीने घेऊन जातात आणि अल्टिमेटली तिथल्या धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीला हटवून पुन्हा त्या ठिकाणी डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आणतात की नाही हे पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं IRGC इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर याची भूमिका कशी असणार आहे, त्यांच्यामध्ये फूट पडते का, ते किती स्ट्रॉंग राहतात आणि किती चिवटपणे येणाऱ्या काळामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला एक प्रकारे त्यांच्याशी संघर्ष करतात, त्यांचा मुकाबला करतात, यावरच या संघर्षाची पुढची दिशा आता निर्धारित राहणार आहे. आता सर याच्याबद्दल आपण बघतोय पुण्यात सुद्धा लोक रस्त्यावर उतरले, जम्मू काश्मीरमध्ये उतरले, मुंबईत उतरले, इतर देशात सुद्धा उतरले. मुस्लिम धर्मियांमध्ये शिया पंथ आणि सुन्नी पंथ त्या ठिकाणी आहे आणि जगामध्ये इराण हा जो आहे शिया बहुल अशा देश आहे आणि शिया बहुल देशामधले आयातुल्ला अली खामेनी हे शिया धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आणि सर्वोच्च नेता त्या ठिकाणी मानले जात होते. आता अमेरिकेनं या मिलिटरी ऑपरेशनमध्ये त्यांचाच खात्मा केल्यामध्ये जगभरामध्ये जे शिया पंथीय आहेत ते रस्त्यावर येत आहेत आणि अशा प्रकारचा विरोध त्या ठिकाणी दर्शवत आहेत. म्हणूनच आपण पाहिलं जम्मू आणि काश्मीरमध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल आणि भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची निदर्शनं, अशा प्रकारची आंदोलनं झाली. पण भारतामधली ही सगळी आंदोलनं जी शिया पंथीयांनी केली आणि आयातुल्ला अली खामेनी यांच्या विरुद्ध जी कारवाई अमेरिकेनं केली त्याचा विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून भारतामध्ये हे रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले होते. आत्तापर्यंत ही सगळी आंदोलनं शांततेमध्ये त्या ठिकाणी झाली. पण पाकिस्तानमध्ये जर पाहिलं तर शिया पंथीयांनी जे आंदोलन त्या ठिकाणी कराचीमध्ये, लाहोरमध्ये केलं होतं ते हिंसक झालं. त्यांनी अमेरिकन वकिलाती, अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये जी फायरिंग झाली त्यामध्ये 10 पेक्षा सुद्धा जास्त पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याची सुद्धा बातमी आपल्याकडे त्या ठिकाणी येते. म्हणजेच जगामध्ये एका बाजूला शिया पंथीय काही मुस्लिम हे अशा प्रकारची भावना व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसत आहेत की इराणसारख्या मुस्लिम देशावर जर अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून हल्ला होत असेल तर सगळ्या मुस्लिमांनी एकत्र यावं आणि कुठेतरी मुस्लिम ब्रदरहूड या तत्वाच्या अनुसार त्यांनी संघर्ष करावा असा काही लोकांचा, काही मुस्लिमांचा, काही मुस्लिम गटांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगानं ते आंदोलन त्या ठिकाणी करतायत. तर दुसऱ्या बाजूला अशी अपेक्षा होती की जगामधले काही मुस्लिम देश, त्यातल्या त्यात हे अरब देश, हे जर अशा प्रकारची संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिकेची साथ देण्याच्या ऐवजी किंवा तटस्थ राहण्याच्या ऐवजी इराणच्या बाजूला उभा राहतील आणि एक प्रकारे इस्लामिक नेटो म्हणा किंवा मुस्लिम ब्रदरहूड या तत्वाच्या अनुसार इराणच्या बाजूने ते उभे राहतील. परंतु या संघर्षामध्ये या अरब राष्ट्रांनी तटस्थतेची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि
आणि एवढंच नाही तर इराणनं या अरब देशामध्ये हल्ला केल्यामुळे जर गरज पडली तर इराणच्या विरुद्ध सुद्धा आम्ही उभा राहू, अशा प्रकारचं जॉईंट स्टेटमेंट गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलनं दिलेलं आहे. म्हणजेच सामान्य मुस्लिमांमध्ये त्यातल्या त्यात शिया पंथीयांमध्ये एक भावना आहे की अमेरिकेविरुद्ध जबरदस्त कारवाई व्हावी, म्हणून जगभरामध्ये ते निदर्शनं करतायत, आंदोलनं करतायत. तर देशाचे प्रमुख किंवा देशाचं धोरण या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण पाहिलं तर मुस्लिम देश अजून सुद्धा इराणच्या बाजूनं त्या ठिकाणी उभे नाहीयेत. आणि याच्या विपरीत भविष्यामध्ये जर इराण असाच आक्रमक राहिला आणि अरब देशांविरुद्ध कारवाई त्या ठिकाणी करत राहिला तर इराणला एक प्रकारे वाळीत टाकण्याचं काम सुद्धा या मुस्लिम देशांतर्फे केलं जाऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.